नमस्कार मित्रांनो, मी शौनाक अँड वेलकम टू आवर चॅनल। तर आजच्या व्लॉगमध्ये वर्षा नाही आहे, कारण तिचा आवाज जरासा बसलेला आहे आणि त्यामुळे ती बोलली की मी आज काय बडबड करत नाही, तू व्लॉग कंटिन्यू ठेव। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आम्हाला काही ठाणे सिटीमध्ये कामं आहेत ती करायची आहेत आणि त्याच्यानंतर कोर्ट नाक्याला एक नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहोत। ते हॉटेल कुठे आहे त्याचा बऱ्यापैकी ॲड्रेस वगैरे सगळं मी नंतर मेन्शन करीनच। तर मग आता पहिला आपण जाऊया ठाणे सिटीला, तिथे कामं करूया आणि मग डायरेक्ट आपण भेटूया ते हॉटेलमध्येच। तर गाईज, फायनली आता आपण आलेलो आहोत स्वाद शास्त्र या हॉटेलच्या इथे। हे आहे कोर्ट नाका परिसरात आणि हे हॉटेल रिसेंटलीच ओपन झालेलं आहे। पूर्वी या हॉटेलचं नाव होतं फूड बॉक्स म्हणून आणि आम्ही यांच्याकडचे रुचकर असे मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज दोन्ही डिशेस ट्राय केलेले आहेत आणि आता त्यांनी हे नवीन ओपन केलं, तर म्हटलं चला जरा जाऊन बघूया की आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची डिशेस ती लोक सर्व करतात, थाळी सिस्टम आहे की नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल डिशेस ऑर्डर करू शकतात की नाही। तर मग चला आता आत जाऊन बघूया हॉटेल कसं आहे आणि त्याचा ॲम्बियन्स वगैरे कसा आहे ते। इकडनं अशी सगळी सीटिंग अरेंजमेंट्स आहे। पोटभर जेव, यस नक्कीच। दोन जणांची पण सीटिंग अरेंजमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही 4-4 जण आरामात बसून जेवू शकतात। बसण्याची अरेंजमेंट व्यवस्थित आहे आणि जर त्याचा ॲम्बियन्स वगैरे तुम्ही बघितलं तर खूपच छान आहे। समोर त्यांचा किचन एरिया आहे। समोर स्टाफसाठीच एंट्री आहे, त्यांचा किचन एरिया आहे। वरती मस्तपैकी महालक्ष्मीची मोठी फ्रेम आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी। इकडे बघूया काय काय आहे अजून। इकडे बेस्टचं तिकीट आहे, 4 रुपये 35 पैसे आणि 15 पैसे अधिभार सॉरी। तुम्हाला ही सगळी ट्रेडिशनल ड्रॉइंग्स पेंटिंग्स दिसत आहेत। आणि जर तुमच्यापैकी अशी 5-6 जणांचा ग्रुप असेल तर 5-6 जणांच्या ग्रुपला एक अशी छोटीशी प्रायव्हेट जागा आहे। इकडे आम्ही सगळे बसलेलो आहोत। आता AC पण आहे, त्यामुळे पूर्णपणे AC आहे हे। सो बेसिकली इकडे ना तुम्हाला थाळी सिस्टम आहे आणि जर थाळी नको असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल डिशेससुद्धा ऑर्डर करू शकतात। व्हेज नॉनव्हेज दोन्हीही ऑप्शन्स तुमच्याकडे व्यवस्थित अवेलेबल आहेत आणि व्हरायटी पण भरपूर आहे। फिश आहे, मटण आहे, चिकन आहे, व्हेज आहे। व्हेजमध्ये एक मिनी लंचसुद्धा आहे। असं वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि रेस्टॉरंट खूप छान आहे, स्वच्छ आहे आणि ॲट अ टाईम आहे ते 20 ते 25 लोक इकडे आरामात बसून तुम्ही जेवू शकतात। तर आता तुम्ही इकडे बघू शकतात की आम्ही पहिलं स्टार्टर्स मागवलेलं आहे। इट्स काइंड ऑफ अ प्लॅटरसारखं आलेलं आहे। कुरडई आहे, पापड आहेत वेगवेगळे आणि या डिशचं नाव काय आहे ते मी तुम्हाला आता एक्झॅक्टली सांगतो। तर हे आहे गावरान पापड बास्केट। साईज कुरडईची बऱ्यापैकी मोठी आहे, तुम्हाला दाखवतो मी, साधारण त्याच्यात कळणार नाही। साईज बघा व्यवस्थित। तर इकडे बघा, मस्त आहे ना। चला आता आपण त्याचा टेस्ट घेऊया, बघूया कसं आहे ते। तर इकडे कोथिंबीर वडी पण आलेली आहे। तुम्ही असे वेगवेगळे स्टार्टर्स सुद्धा ऑर्डर करू शकतात। टोटल 6 पीस येतात।
तर ही लोक इथे ऑलरेडी त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे आणि तिकडे बघू शकतात थाळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि चिकन सुक्का तो सुद्धा ऑर्डर केलेला आहे. सगळं तुम्हाला आता क्लोजअपमध्ये दाखवीनच, तर सगळ्यात पहिला आपण ही बघूया. तर इकडे आहे चिकनची थाळी. तर चिकनच्या थाळीत बाबांनी घेतलेली आहे तांदळाची भाकरी, पण त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. भाकरी म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत, तांदळाची किंवा ज्वारीची आणि चपाती. आणि थाळीमध्ये तुम्हाला सर्व करतात पापड, चिकन, अंडा करी आणि इकडे सोलकढी आहे, कांदा दिलेला आहे. इकडे माझ्याकडे आहे मटण थाळी आणि हे नॉर्मल मटण थाळी वगैरे घेतलेले आहेत. मी चपाती घेतलेली आहे, पापड आहे, मटण, परत करी आहे, सोलकढी आणि अथर्वचा आहे इकडे मटण सुक्का, चिकन सुक्का आणि त्याच्याबरोबर त्यांनी तांदळाची भाकरी घेतलेली आहे. आणि क्वांटिटी व्यवस्थित आहे बघा ना, पीसेस पण मस्त मोठे आहेत. तर इकडे आता आलेली आहे सुरमईची थाळी. ह्याच्यात इकडे तुम्हाला सुक्का दिसतंय, जवळा आहे, भात आहे, करी आहे, सुरमईची साईज बघा आणि इकडे ज्वारीची भाकरी आहे. आणि जर तुम्हाला नुसताच अंडा मसाला घ्यायचा आहे तो पण ऑप्शन आहे. तर अंडा मसाला, त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आहे, पापड आहे. तर हा असा पूर्ण आता आमचा मेन कोर्स आलेला आहे. सो आता फक्त वर्षाची डिश याची बाकी आहे, बाकी सगळ्यांच्या डिशेस आलेल्या आहेत. चला पुन्हा एकदा आपण हे सगळा ॲम्बियन्स बघूया. बघा तर आता फायनली शेवटची थाळी आलेली आहे इकडे, ती आहे प्रॉन्सची थाळी. सो इकडे प्रॉन्स आहे, प्रॉन्स मसाला आहे, पापड आहे, सोलकढी आहे, रस्सा आहे, राईस आणि ज्वारीची भाकरी. तर फायनली सगळ्यांच्या टेबलावर आता व्यवस्थित थाळ्या आलेल्या आहेत आणि ऑलरेडी काही लोकांनी खायला सुरुवात केलेली आहे. माझा पण हा रिव्ह्यू द्यायचा आहे. हे चिकन सुक्का स्पायसी आहे, परफेक्ट अमाऊंट ऑफ मसाला क्वांटिटी टाकल्याने भाकरी तर परफेक्ट आहे. सगळं परफेक्ट मात्रामध्ये आणि काही पण असं लॅकिंग नाही आहे, लॅक नाही करत आहे काही पण. तर आता माझी मटण थाळी मी खायला सुरुवात केलेली आहे फायनली, कारण सगळ्यांचं शूट करत होतो. आणि मटणचं पण जर रिव्ह्यू दिला तर चांगलं आहे. मीडियम स्पायसी वाटलं मला, म्हणजे काही लोकांना ते तिखट वाटते पण मीडियम स्पायसी आहे आणि टेस्ट खरंच चांगली आहे. मटण बघा एकदा, मटण बघा परफेक्ट शिजलेलं आहे, चावलं जातं आहे व्यवस्थित. नाहीतर बऱ्याचदा मटण शिजलं नाही ते असं च्युइंगमसारखं चावत बसावं लागतं, तर तसं अजिबात नाही आहे. खूप छान आहे. आणि आता एकदा जरा सोलकढी टेस्ट करून बघूया. सोलकढी छान आहे. मुळात म्हणजे सोलकढी थंड आली पाहिजे तर त्याची टेस्ट अजून वाढते. आणि राईसची पण मला क्वांटिटी बेताचीच वाटली, पण बऱ्याच ठिकाणी राईस व्यवस्थित दिला जातो, इथे असं व्यवस्थित क्वांटिटी वगैरे छान दिलेलं आहे. आणि आता मी एन्जॉय करतो आहे, सगळ्यांनाच आवडलेलं आहे. तर आता आपण इकडे बघूया स्वादशास्त्र.
त्यांचं जे मेनू कार्ड आहे त्याच्यावर काय काय ऑप्शन्स आहेत. सो इकडे मेन कोर्स बघा, इकडे सगळे फ्राय आहे, फिश फ्राय, पॉम्परेट फ्राय. एग्समध्ये तुमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. ते मिनी लंच आहे पण हा व्हेजसाठी आहे. चिकन मटनमध्ये साधी स्पेशल थाळी आहे. कोल्ड बेव्हरेजेसमध्ये बघा चहा, सोलकढी वगैरे आहे. फिशमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आणि या साईडला आहेत स्टार्टर्स आहे. त्या व्यतिरिक्त बिर्याणी राईसमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर एका रेस्टॉरंटमध्ये जे पाहिजे ते सगळं आहे. आणि इथे अल्कोहोल वगैरे अजिबात सर्व होत नाही. तर हे जे हॉटेल आहे ना ते कोर्ट नाका जो एरिया आहे तिकडे आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला इकडे भरपूर गर्दी असते. कोर्टाच्या कामासाठी येणारी लोक किंवा इकडे आसपास जी लोक कामं करतात ते सगळे इकडे हक्काने जेवायला येतात. सध्या तरी हे हॉटेल संध्याकाळी ओपन नसतं, बट त्यांचा असा प्लॅन आहे की लवकरच हे जे नॉर्मल रेस्टॉरंट जसे असतात चालू रात्री लेटपर्यंत तसे ती लोक आता ओपन करण्याचा प्लॅन आहे. कारण कसं आहे की हा जो आहे हा सगळा कोर्टाचा एरिया आहे. त्यामुळे जी नॉर्मली इथे जी लोकं असतात ती दुपारच्या वेळेला वगैरे येतात, प्रेफर करतात. आणि जर तुम्हाला रात्री पार्सल घेऊन जायचं तर संध्याकाळी 4:30-5पर्यंत ऑर्डर वगैरे देऊन तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकतात. तर आता आमची जेवणं झाली आहेत, बिलं पे करून झालेली आहेत. तर आता आपण या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी हे हॉटेल कसं स्टार्ट केलं, त्याच्या आधी काय होतं इकडे वगैरे सगळं. तर मग आता आपण भेटणार आहोत. तर सर आपली नावं काय आहेत? नमस्कार, मी शेफ नीरज प्रधान आणि हे माझे पार्टनर गणेश डोईफोडे. तर आता नीरज आणि गणेश यांच्याकडनं आता आपण जाणून घेणार आहोत की या भागात त्यांनी जे हॉटेल आहे हे कधी ओपन केलं आणि याच्या आधी इथे काय होतं ते. तर नीरज आणि गणेश तुम्ही सांगू शकतात की तुम्ही एकमेकांना पहिले कसे ओळखतात? बेसिकली आम्ही एकत्र हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होतो. 2004 पासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आमचं म्हणजे अगोदर कॉलेजला असताना हे त्यांच्या आजीचं घर होतं. मी इकडेच यायचो, आम्ही दोघं एकत्र अभ्यास करायचो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. जाणं येणं इथून विटीपर्यंत कॉलेजमध्ये ते एकत्रच होतं. त्याच्यानंतर मी बाहेर गेलो जॉबसाठी. हा सिंगापूरला गेला, मी UKला गेलो, US असं. नंतर पण आमची मैत्री तशीच राहिली. कॉन्टॅक्टमध्ये आम्ही कंटिन्युअसली होतो. आणि मग याने मला वाटतं 12 वर्षापूर्वी हे हॉटेल सुरू केलं घरातूनच 4 टेबलपासून. मग आतापर्यंत ही एवढी ग्रोथ ही ॲक्च्युली त्याच्यामुळे झालेली आहे. आणि मग लास्ट इयरला मग मी परत आलो इथे इंडियामध्ये आफ्टर 15 इयर्स आणि म्हटलं मग मला पण काही स्वतःचं करायचं होतं. पण बेस्ट ऑप्शन यानेच मला ऑफर दिली की ना लेट्स डू इट टुगेदर अगेन असं. मग तेव्हापासून मग आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि संकल्पना म्हणजे आम्ही आमच्या जर आता तुम्ही इंटिरियर बघितलं असेल तर आमच्या आजीचं जे जेवण, आपल्या सगळ्या आजीचं जे जेवण असतं, आपली आई पण आपल्या आजीकडनं जेवण जे पारंपरिक रेसिपीज आहेत त्या आजीच्या असतात. आणि त्या आपल्याकडं आपण लहानपणापासून आजीच्या हातचं जेवण त्याला खूप महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, एस्पेशली महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण भारतात म्हणा. तर त्या रेसिपीज आम्ही इथे आणल्या आहेत. आणि जर इंटिरियर किंवा आपल्या एक ती जी थीम आहे, आजीचा जो रुचकर वारसा जो आहे तो प्रॉपर इथे आणलेला आहे आपण. आणि जेवण पण अगदी घरगुती आहे. आणि सगळ्यांना लहान मुलांपासून ते वयस्कर किंवा आपल्या आजीला आवडेल असं जेवण आहे. तर माझी हीच एक सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी लहान मुलांनी त्यांच्या आजीला घेऊन या आणि मस्त जेवणाचा एक आनंद घ्या. आणि आम्ही पहिलं प्रमोशन हे असंच करणार आहे की जर कोणी आपल्या आजीला इकडे घेऊन आलं तर आजीचं जेवण फ्रीमध्ये आमच्याकडून. कारण एक कुठेतरी आपण जेव्हा आपल्या फॅमिलीवर राहतो तर कधी असं होतं की ते घरी राहतात, तर आम्हाला ते थोडंसं एक नवीनपणा त्याच्यामध्ये आणायचं आहे. तुम्ही तुमच्या आजीला इकडे घेऊन या, मस्त पूर्ण फॅमिली व्हेज नॉनव्हेज एन्जॉय करा. तर एक अजून विचारायचं आहे की या बिझनेसमध्ये याच्या आधी इथे मला माहिती आहे कारण इकडेचं नाव फूड बॉक्स होतं. तर बेसिकली फूड बॉक्स जे ऑपरेशन होतं ते कसे होते?
फूडबॉक्स ही केटरिंग कंपनी आहे जी मी 2012पासून चालू केली आणि आम्ही स्पेशलाइज्ड केटरिंग करतो आणि सगळे क्युझिन्स देतो. बेसिकली मी आता स्वतः एक ग्लोबल शेफ म्हणून सिंगापूरपासून मी काम करतो. सिंगापूरमध्ये केलं किंवा इथे पण वेरियस 5 स्टार हॉटेल्समध्ये केलं. तर त्याच्यानंतर आणि इवन गणेश त्याला पण जो बेसिक त्याचा एक्सपिरियन्स आहे तो एका ग्लोबल क्युझिनमध्ये आहे. सो केटरिंग हे आम्ही फूडबॉक्सची हे आहे. सो इट इज लाईक केटरिंग आम्ही 10 ते 500 लोकांपर्यंत केटरिंग करतो आणि त्याच्यामध्ये पण सगळे क्युझिन्स आम्ही ऑफर करतो. आणि फूडबॉक्सचं नाव बॉक्स म्हणजे इट इन्क्लूड्स ऑल क्युझिन्स असं. आणि त्याच्यामुळे आम्ही आता जी केटरिंग सर्व्हिस आहे त्याचं नाव फूडबॉक्सच राहणार. फक्त रेस्टॉरंटला एक आपल्या आजीचं एक हे म्हणून आठवण म्हणून त्यांना एक त्याला स्वादशास्त्र म्हणून नाव दिलेलं आहे. आणखी मी इथे एक सांगू इच्छितो की जेव्हा हे फूडबॉक्स लंच होम होतं त्यावेळेच्या ज्या रेसिपी आहेत, ज्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहेत त्या आम्ही तशाच प्रिझर्व केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही काडी मात्र फरक नाही केलेला आहे. तर ते अगोदरचे आमचे जे कस्टमर्स होते त्यांनी पण तसाच परत प्रतिसाद दिला आहे की भले तुम्ही सगळं चेंज केलं आहे पण तो जो सोल आहे त्यांच्या रेसिपीचा, तो घरगुती जेवणाचा, तो तसाच ठेवलेला आहे. त्यामुळे तीच चव, तीच क्वालिटी तुम्हाला गॅरंटीड तशीच राहणार. सो आता एक लास्ट प्रश्न की बाकीचे रेस्टॉरंट जसे सकाळ टू संध्याकाळ म्हणजे लेट नाईटपर्यंत ओपन असतात आणि हा जो एरिया हा सगळा कोर्ट नाकाचा आहे, संध्याकाळनंतर हा सगळा एरिया शांत होतो. तर मग तुमचं ऑपरेशनमध्ये असतं संध्याकाळी की संध्याकाळी सध्या बंद असतं, कसं आहे? संध्याकाळी आम्ही लवकरच लॉन्च करणार आहोत संध्याकाळी आणि संध्याकाळी आम्ही 7 ते 11 हे आमचं टाईम असेल आणि गुरुवारी फक्त आम्ही बंद असणार आहोत आणि संडे चालू. तुम्ही झोमॅटोवर आहात आता सध्या की प्लॅन आहे? आता लवकरात लवकर आम्ही स्विगी आणि झोमॅटोवर येणार आहोत. तरी आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही होम डिलिव्हरी आम्ही करू शकतो ठाण्यामध्ये. ओके, तर मग चला आता आपण त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, इथे पोटभर जेवण झालं, पोटभर गप्पा झालेल्या आहेत. तर मग आता आपण इकडे निघूया कारण इकडे ऑलरेडी कस्टमर्स येत आहेत. त्यातले त्यांनी 10 मिनिटं आमच्यासाठी स्पेअर केले. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुमची खरंच घरगुती पद्धतीचं जेवण काय असतं ते आज आम्ही अनुभव केला सगळ्यांनी ॲज अ फॅमिली म्हणून. तर विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमच्याकडनं ऑर्डर तर आम्ही पार्सल घेतच राहतो. बिहाइंड द कॅमेरा माझी वाईफ आहे ती घेतच असते ऑर्डर, पण आज पर्सनली इकडे आलो, खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. शो ऑल द बेस्ट. थँक्यू. तर हे आहे स्वादशास्त्र, आजीचा रुचकर वारसा. तर मग आता इकडनं निघूया आपण. जर तुम्हाला यायचं असेल तर कोर्ट नाक्याला येऊ शकतात स्वादशास्त्रासाठी, दुपारचं जेवण वगैरे करायला. जर तुमचं इकडे कोर्टाचं काम वगैरे असेल किंवा या भागात तुम्ही कोणत्याही कामासाठी येत असाल किंवा काही नाही तर तुम्ही अशी येऊ शकता जेवायला. तर आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत ती होळीची शॉपिंग करायला. इकडे सगळीकडे पिचकाऱ्या आहेत बघा. अथर्व फुल लावून आम्हाला हे करणार आहे, कापणार आहे. त्यांनी मस्तपैकी पिचकाऱ्या ते इथे लावलेल्या आहेत. आणि इकडेच समोर आहे पेढ्या मारुतीचं मंदिर. तर आम्ही या भागात आहोत. इकडे समोर जांभळी नाका आहे त्या साईडला जायला. इकडनं तुम्ही पुढे जाऊ शकतात, ते म्हणजे तलावपाळीकडे आणि राईट साईडला जातो कोर्ट नाक्याकडे. अथर्वची शॉपिंग करून झाल्यानंतर आता वेळ झाली होती ती घरी जायची. दुपारी 1:30-1:45चं ऊन व्यवस्थित जाणवत होतं आणि होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होणार हे आता स्पष्ट दिसत होतं. तर मित्रांनो फायनली आता आम्ही जाऊन आलेलो आहोत त्या नवीन झालेल्या हॉटेलमध्ये. आणि तुम्ही बघितलंच असेल हॉटेल तसं छोटंसं आहे तरी पण एक 25 ते 30 जणांची कॅपॅसिटी आरामात तिकडे होते. आणि जर तुमचं काम कधी कोर्ट नाक्याच्या साईडला असेल किंवा तुम्ही त्या भागात असाल, इव्हन जांभळी नाक्यापर्यंत तलावपाळीला वगैरे असाल, तर तुम्ही इकडे येऊन
त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी पोटभर जेवू शकतात. आणि जर तुम्हाला नवीन नवीन हॉटेल्स एक्सप्लोअर करायची सुद्धा आवड असेल तर तुम्ही इकडे नक्की या जेवायला. आणि जसं ते म्हणाले की जर तुमच्याबरोबर पूर्ण सहकुटुंब असेल आणि तुमची आजी असेल तर ऑब्व्हियसली त्या आजीसाठी स्पेशल ट्रीट असणारच आहे. तर मित्रांनो नक्की जा, आवडेल तुम्हाला जेवण. आणि जर तुम्हाला कॅटरिंगविषयी काय माहिती असेल तर तिकडे ते ओनर स्वतः असतात, तुम्ही त्यांच्याशी बोला. तर मग चला आता हा व्लॉग मी इकडेच थांबवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.